आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज, निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका. कोकळेगावचे माननीय उपसरपंच अमित कांबळे यांनी महावितरणला दिला आंदोलनाचा इशारा. महावितरणच्या विरोधात कोकळेचे माजी उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अमित कांबळे आंदोलन छेडण्याच्या तयारीत. उष्णतेच्या लाटेत कवठेमहांकाळ शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिक होरपळून निघत आहेत. त्यातच सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक अधिकच हैराण झाले आहेत. वीज खंडित होण्याचे प्रमाण तालुक्यातील ग्रामीण भागात तसेच कवठेमहांकाळमधील वाड्या वस्त्यावर सर्वाधिक आहे. अतिरिक्त भार वाढत असल्याने वीज पुरवठा खंडित होत असल्याचा दावा महावितरण करत आहे. तर वाढलेल्या उष्णतेमुळे विद्युत रोहित्रामधील तेल कमी होणे, काही यंत्रे नादुरुस्त होण्याचे प्रकार घडत असल्याने दुरुस्तीची कामे वाढली असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत वीज पुरवठा खंडित होत आहे. काही भागात तर कायमच वीज गायब होत असल्याच्या तक्रारी आहेत. यातच सायंकाळी 6 ते रात्री 10 या 4 तासाचे भारनियमन लादण्यात आले आहे. सध्या परीक्षेचा काळ असल्याने विद्यार्थ्यांच्या परीक्षा तोंडावर आली आहेत. ऐन परीक्षेच्या काळातील भारनियमामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असल्याने विद्यार्थी व पालकही चिंतित झाले आहेत. शहरात वाढत्या डासांच्या प्रादुर्भावामुळे डेंग्यू व इतर आजाराचे रुग्ण असल्याने भारनियमाचा त्यांनाही फटका बसताना दिसत आहे. गृहिणी वर्गाला देखील रात्रीच्या स्वयंपाकाच्या अनुषंगाने अडचणीचा सामना करावा लागत आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत भुरट्या चोरांचे प्रमाण वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात भारनियमन करण्यात येत आहे. यामुळे वाड्या वस्त्यांवरील तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिक चांगलेच वैतागले आहेत. शहरी भागात भर दिवसाही पथदिवे सुरू असतात, मग ग्रामीण भागावरच हा अन्याय का, असे प्रश्न तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकातून उपस्थित केले जात आहेत. तसेच रात्रीचे भारनियमन रद्द करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे पत्र महावितरण अधिकारी कवठेमहांकाळ यांना कोकळेगावचे माजी उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अमित कांबळे यांनी दिले. यावेळी तानाजीराव शिंगाडे, युवा उद्योजक शरद मोहिते, समाजसेवक राजू कदम उपस्थित होते. जनसंवाद लाईव्ह न्यूजसाठी मुख्य संपादक चंद्रकांत जगताप, कवठेमहांकाळ. जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.